देश, राज्य आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी, सर्वात अचूक, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास, तुमचा आवाज, तुमची बातमी, जनसंसद न्यूज। ताज्या अपडेट्ससाठी आत्ताच फॉलो करा जनसंसद न्यूज। नेपाळ तिबेटमध्ये महाप्रलय, विनाशकारी पुराला 3 दिवस उलटले, मृतांचा आकडा 580 पार, 2400हून अधिक बेपत्ता। काठमांडू तिबेट जनसंसद न्यूज। नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती हिमालयीन भागात ऑगस्ट 26 रोजी आलेल्या विनाशकारी पुराला जवळपास 3 दिवस उलटले असले तरी परिस्थिती अद्याप अत्यंत गंभीर आहे। हिमनदी कोसळणे, मोठ्या प्रमाणात माती, दगड नदीत कोसळणे आणि त्यानंतर आलेल्या प्रचंड पुरामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे। या आपत्तीत किमान 580 जणांचा मृत्यू झाल्याचे ताज्या अहवालांमध्ये समोर आले असून 2400हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत। गावं, रस्ते आणि पूल अक्षरशः वाहून गेले। पुराच्या प्रचंड प्रवाहाने नेपाळमधील अनेक गावे, घरे, रस्ते आणि पूल उद्ध्वस्त केले आहेत। सीमावर्ती भागातील महत्त्वाचे व्यापार व वाहतूक मार्गही मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत। अनेक ठिकाणी चिखल, दगड आणि ढिगाऱ्याखाली नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। तिबेटमधील गिरोंग परिसरालाही मोठा फटका बसला असून सीमावर्ती पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत। या भागातील नुकसानीची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। नेपाळी लष्कर, पोलीस आणि आपत्कालीन पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे। हेलिकॉप्टरच्या मदतीने दुर्गम भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे। आतापर्यंत हजारो नागरिकांची सुटका करण्यात आली आहे। मात्र सततचा पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका, खराब झालेले रस्ते आणि नदीच्या वाढत्या पाण्यामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक बनले आहे। एका जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात सुमारे 100 कामगार अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत। या नैसर्गिक आपत्तीचे संकट अद्याप टळलेले नाही। पुरामुळे काही ठिकाणी नदीचा प्रवाह अडवला जाऊन तात्पुरत्या स्वरूपाचे तलाव तयार झाले आहेत। त्यातील पाण्याची पातळी वाढल्यास अचानक मोठ्या प्रमाणात पाणी खाली येऊन दुसरा महापूर येण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। यात संभाव्य धोक्यामुळे काही काळ बचावकार्य थांबवावे लागले होते। परिस्थितीचा उपग्रहांच्या माध्यमातून सतत आढावा घेतला जात असून पाण्याची पातळी आणि संभाव्य धोकादायक भागांवर लक्ष ठेवले जात आहे। आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसच्या प्राथमिक अंदाजानुसार या आपत्तीमुळे सुमारे 93,000 लोक गंभीररित्या प्रभावित झाले आहेत। अन्न, पिण्याचे पाणी, औषधे आणि निवाऱ्याची गरज निर्माण झाली आहे। आरोग्य केंद्रे, शाळा आणि इतर महत्त्वाच्या सुविधा देखील पुराच्या तडाख्यात सापडल्या आहेत। नेपाळमधील या आपत्तीमध्ये भारतीय नागरिकही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। कैलास मानसरोवर यात्रेसाठी तसेच कामानिमित्त या भागात गेलेल्या अनेक परदेशी नागरिकांचा अद्याप शोध लागलेला नाही। विविध देश आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत नेपाळ आणि चीनच्या प्रशासनाशी संपर्कात आहेत। बचाव पथके दुर्गम आणि ढिगाऱ्याखालील भागांमध्ये पोहोचत असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हजारो कुटुंबे आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या प्रतीक्षेत आहेत।